जरा सकाळी लवकर आलो असतो तर ते पूर्ण व्यवस्थित असतं. जरा देशी मारून आला वाटतं तो वास येत होता भेंडी. हाय गाईज, मी निघालो आहे मालवणमध्ये आणि पूर्ण प्रवास हा माझा डिरेक्टली मालवणमध्ये नाही आहे. माझ्या होमटाऊनमध्ये थांबणार आहे, जे आहे खेड, आणि त्यानंतर मी जाणार आहे मालवणमध्ये. हा माझा बोचका आहे. कोकणी माणूस म्हटल्यावरती बोचका असलाच पाहिजे. गावात जाताना बोचका घेऊन नाही गेलो तर कोकणी माणूस कसला तो. ही आहे माझी हंटर 350. ग्लोव्ज माझे साधेच आहेत, प्रो रायडरचे, कोणते एवढे महागडे नाही आहेत. तर आता रेडी झालो आहे ग्लोव्ज घालून. ग्लोव्ज ऑन आहेत. वाजले आहेत 5:05 6 मिनटं झाली. इग्निशन ऑन केला आहे. तर चला स्टार्ट करूया आता आपण आपली राईड. जवळ आलं. तुमच्या हा आहे मुंबई हायवे आणि आता इथून आपण लेफ्ट घेणार आहोत आणि ऐरोली रोडने जाणार आहोत. थोडा खराब आहे रस्ता, नंतर प्लेन आहे. क्लाउडी वेदर आहे. वाट समोर दिसतो तो पुणे एक्सप्रेस हायवे चालू होते इथून. आपल्याला इथून लेफ्ट मारायचं आहे. इथे खाली जायचं आपल्याला. हा पुढे जातो तो पुण्याला जातो. इकडून पण आहे रस्ता खालापूर जायचं. तो पावसाळ्यात एक नंबर पाऊस करणारा आहे. हा आहे करणारा रस्ता. जबरदस्त वाटते. मॉर्निंग आता एक भारी लोकेशनला आहे. सनराईज एक काका भेटले मला, त्यांना 10चा पाना हवा होता. तर आता गाडी ओपन केली. काढून दिला त्याला. ब्रेक वाटतं त्यांचा लूज झालाय. पण इथे येऊन भारी मला लोकेशन भेटलं. एक नंबर आहे. आता या कॅमेरामधून एवढं लांबचं कॅप्चर होत नाहीये, पण बऱ्यापैकी आहे. ओके, थँक्यू. देशी मारून आला वाटतं तो वास येत होता भेंडी. बाईक कोणती पण असू दे, ती 350cc असू दे, 125cc असू दे, 200cc असू दे, पण गाडीचा मेंटेनन्स ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर गाडी मेंटेन नाही ठेवली तर गाडी नक्कीच तुम्हाला प्रॉब्लेम देणार. हो, GT 650 बघू हा रिस्पॉन्स करतो का मला. जरा पुढे जातो. ओके, नाईस. नशीब लागतं असा ट्रेनचा व्ह्यू बघायला. काय टायमिंग आहे माझा, एकदम परफेक्ट टायमिंगला पोहोचलो आणि ब्रिज पण नेमका आला. वरचा व्ह्यू मस्त भेटला मला. सगळ्यांना पाठी वळायला लागणार. बोल. अरे फोन करतो थांब, ट्रॅफिक आहे. ठेव. हा बंद नाही, काहीतरी झालं वाटतं पुढे. हा रस्ता नक्की जातो की नाही काय माहिती बाबा. चाललं सगळं खरं.
यांच्यामुळे ट्रॅफिक वाढली. या लोकांनी एक लाईन ठेवली. अजून केवढी मोठी लाईन आहे काय माहिती. चलो कधी यायचा मानगाव. 7, 8 मानगाव यायला पाहिजे होतं आता. हा ताली मार्गे रस्ता आहे. मानगाव आलं वाटतं आता फायनली मानगावला पोहोचलो बाबा. ही बघा मानगावची ट्रॅफिक. आता काय होतंय काय माहिती. पटपट गेलो तर ठीक. साईडने ट्राय करू आता. लवकर साईडला पटपट गॅप मधनं काढतो नाहीतर अटकणार इथे. नशीब निघालो बाबा. आई शपथ बस आली. नाही वैतागलो. कड आली माझ्या पुण्याला. आणि हा आहे आपला पॉप्युलर स्पॉट. जरा जाऊन गाडी धुवायला लागणार आहे.